नमस्कार मंडळी. सकाळीच पावसानं थोडी विश्रांती घेतल्यान म्हणून परसवाकडे जरा फेरी मारूचा म्हटलंय. गावाकडे सकाळ कशी शांत प्रसन्न असता, पण एक दिवस कामाशिवाय गेलो असा एकदाही झाला नाही हो माझ्या बाबांनो, खरा सांगतय. जाऊन बघताय तर काय तर कोरफडीची कुंडी तुटून पडलेली, आता गाळी खाऊची पाळीली. म्हणजे झाला असा की बायकोन आठवडोभर आधी माका सांगितले नाही, ही उचला नी टेरेसवर ठेवा, कारण ती फाटली उंबाळतली तुटतली. झाला तसाच. मग आता काय केलंय, गपचूप जाऊन नाही घमेला आणलंय, 2 कुंडी आणलंय आणि त्याच्यामध्ये ना बारकी बारकी मोठी मोठी अशी सॉर्ट आउट केलंय आणि त्यांका शिफ्ट केलंय कुंडीत. झऱ्याच्या पाण्याने हात धुतलाय आणि पावसानं परत जोर केल्याबरोबर घराकडे पळालंय कोल्यासारखं. येऊन बघता येतं काय, परभणीक पाणीपुरीची ऑर्डर होती. परभीन लागली तयारी. सर्वात आधी पुरीचं पीठ भिजवून घेतल्यान आणि त्या फुगासाठी म्हणून बाजूक ठेवल्यान आणि मग हे चटण्यांच्या तयारीक लागली. तिखट पाणी आणि गोड चटणी बनवून द्यायची होती, त्याच्यासाठी काय म्या बराचसा घेतल्यान आणि त्या मिक्सरात फिरवून गाळून व्यवस्थित बाटलीत भरून दिल्यान. तशीच तिनं गोड चटणी बनवल्यान. आता ह्या बघा, पुरेच्या तयारीक लागली परबीन. व्यवस्थित पुरे तळून घेतले. मी लिवलिवत होतंय तेव्हा गरम झारो ना, तो तोंडाकडे नेल्यान माझ्या. मी मागे झाले म्हणून वाचलंय हो बाबांनो. एक फक्त पुरी माका टेस्ट करूसाठी म्हणून फोडून व्यवस्थित बनवून दिल्यान. परबीन ऑर्डरमध्ये 1 लिटर तिखट पाणी, 200 ml गोड चटणी, वाफवलेले बटाटे आणि मूग, 50 पुऱ्या आणि हो वांगडान घरगुती बनवलेलो चाट मसालो देता. ऑर्डर करून बघाच हो, परत मागवा, अगदी भारी बनता असा ना. एक नंबर एकदम.